नमस्कार. कथा मनासाठी मध्ये आपलं स्वागत आहे. आजची ऑडिओ तुमच्या मनाला शांत करण्यासाठी आहे. शांतपणे बसा आणि आरामात ऐका. आजचा दिवस जरा वेगळा होता. खूप काही घडले नव्हते, पण तरीही मन थकलं होतं. जणू काही शब्द न बोलताही मन खूप काही सांगत होतं. ती व्यक्ती शांतपणे खिडकीजवळ उभी होती. बाहेर रात्र उतरली होती. रस्त्यावरचे आवाज हळूहळू कमी होत होते आणि आकाशात चंद्र शांतपणे आपली जागा घेत होता. तो चंद्र काही बोलत नव्हता, पण त्याच्या शांततेत एक आधार होता. जणू तो म्हणत होता, घाई करू नकोस, मी इथेच आहे. ती हळू श्वास घेत होती आणि श्वास सोडत होती. त्या श्वासाबरोबर दिवसभराचं ओझ थोडं थोडं हलकं करत होती. ती स्वतःलाच विचारत होती, आपण रोज इतकं का धावतो? कोणासाठी? कशासाठी? उत्तर काहीच मिळालं नाही. पण त्या प्रश्नाने मन थोडं मोकळं केलं. ती खुर्चीत बसली. डोळे हळूच मिटले. आज काहीच सोडवायचं नव्हतं, फक्त बसायचं होतं आणि शांत राहायचं होतं. क्षणभर तिला जाणवलं, आपण रोज स्वतःला शेवटची जागा देतो. सगळ्यांच्या गरजा आधी आणि स्वतःची गरज नेहमी नंतर. आज तिने ठरवलं, आज स्वतःसाठी थांबायचं. बाहेरचा चंद्र अजूनही तिथेच होता. तो हलत नव्हता. त्याला कुठे जायची घाई नव्हती. तो फक्त होता आणि तेवढंच पुरेसं होतं. तिला अचानक जाणवलं, सगळ्या प्रश्नांची उत्तरं आजच मिळणं गरजेचं नाही. कधी कधी फक्त शांत बसणं हीच मोठी उत्तरं असतात. तिचं मन हळूहळू हळूहळू शांत होत होतं. विचारही येत होते, पण थांबतही होते. लाटांसारखे यायचे आणि जायचे. ती स्वतःलाच म्हणाली, मी ठीक आहे. आज नाही, पण कधीतरी सगळं नीट होईल. त्या वाक्यात एक विश्वास होता. घाई नव्हती, दडपण नव्हतं. रात्र अजून गडद झाली होती, पण मनातला अंधार थोडा कमी झाला होता. आज काही बदललं नव्हतं. परिस्थिती तशीच होती, पण मनाला थोडी विश्रांती मिळाली होती.
आणि कधी कधी इतकंच पुरेसं असतं. ही गोष्ट इथेच थांबते. आता थोडा वेळ शांत राहा, श्वास ऐका आणि स्वतःला हळूच विसावा द्या. शुभरात्री, गोड स्वप्न.